आजचा आपला पहिला प्रॉब्लेम आहे x स्क्वेअर मायनस 7x प्लस 10 डिवायडेड बाय x स्क्वेअर प्लस x मायनस 6. पण इथं काय आलं बरं, मल्टिप्लिकेशनच्या ऐवजी डिव्हिजन आलेले, म्हणजे इथं आपल्याला डिवाइड करायचं आहे. x स्क्वेअर मायनस x मायनस 20 अपॉन x स्क्वेअर प्लस 7x प्लस 12. हे गणित कसे सोडवायचे याची ट्रिक तुम्हाला दिली मी अगोदरच. आता एक लक्षात घ्या, फॅक्टर कधी कधी आपल्याला ऑन द स्पॉट पण पाहता आले पाहिजे. येते लक्षात. जसं की पहा, आता इथं काय आहे प्लस 10 असणार आहे आणि इथं काय आहे मायनस 7. तर लगेच आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की त्या संख्या काय आहे -5 आणि -2. दोघांची ऍडिशन येते -7 आणि मल्टिप्लिकेशन किती येतो +10. इथं जर पाहिलं आपण तर पहा ऋण 5 आणि धन 4 आहे का, यांचं ऍडिशन -1 येईल, मल्टिप्लिकेशन -20. क्लिअर. फॅक्टर फास्ट पाडता आले पाहिजे. इथं पहा +3 आणि -2, 3 2 जा -6, 3 मधून 2 गेले 1. इथं जर पाहिलं आपण 4 + 3 7, 4 3 जा 12. मग फॅक्टर जर माहित असतील तर अतिशय सोपं जातं. फक्त इथं चूक नाही करायची, इथं डिव्हिजन आहे. मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर काय घ्यावं लागेल आपल्याला, इनव्हर्स म्हणजे गुणाकार व्यस्त, म्हणजे अंशातली किंमत छेदात, छेदातली अंशात. पहा आता वन शॉट मध्ये कसं सोडवायचं. पहिल्याचे फॅक्टर काय आले -5 -2. सेकंडचे फॅक्टर काय आले +3 -2. इथं डिव्हिजनच्या ऐवजी आपण मल्टिप्लिकेशन घ्यायलो, म्हणून आता काय करायचं, छेदातले अंशात पाठवायचे. छेदामध्ये फॅक्टर काय आले होते 4 आणि 3 हे फॅक्टर आले होते, आणि जे न्यूमरेटर मध्ये ते छेदात पाठवायचे. काय होते ते x -5 x + 4. म्हणजे ही झाली अतिशय वेगवान पद्धत. मग यामध्ये आता x -2, त्यानंतर x + 3, x + 4, x -1. योगाने इथं पण उत्तर काय आलं बरं, 1च आलं. पण लक्षात ठेवा, प्रत्येक गणिताचं उत्तर एकच येईल याची गॅरंटी असते का, नाही. हे केल्याशिवाय आन्सर फायनलाइज करू नका. देन सेकंड याच्यात जर पाहिलं आपण 64a³ आणि -8b³ क्यूब आलं की बघायचं बाजूच्याला घन संख्या आहे का, आहे का. 64 कोणाचं घन आहे 4, 4चं आणि 8 2चं. सो आता याला तुम्ही कसं लिहू शकता सांगा, 4a³ -2b³. आता फॉर्म्युला काय आहे, a³ - b³ असेल तर a - b a² + ab + b². सध्या a कोण आहे 4a, b कोण आहे 2b. सो सांगा पहिल्या कंसात काय, a - b म्हणल्यावर 4a - 2b. दुसऱ्या कंसात a चा स्क्वेअर डायरेक्ट घेऊ का, 4a चा स्क्वेअर किती येतो 16a² प्लस ab म्हणजे या दोघांचा गुणाकार, 4 2 जा 8ab प्लस b चा स्क्वेअर म्हणजे 2b चा स्क्वेअर किती येईल 4b चा स्क्वेअर. दॅट इज द आन्सर. जेव्हा वेळ लागत नाही जर आपलं बेसिक क्लिअर असेल तर. आता हे गणित थोडंसं हायपोथेटिकल म्हणजे थोडंसं हाय रेंजचं आहे. या टाईपचं गणित घेतलं होतं आपण. ठीक आहे, पुन्हा एकदा घेऊ आपण. सर्वात अगोदर दिलेली संख्या दशाची तशी लिहा. ओके. आता इथं घन आहे म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूचा काय करावं लागेल, घन करावं लागेल. मग इथं लिहू आपण दोन्ही बाजूंचा काय करायचं आहे आपल्याला, घन करून. मग घन करताना मांडणी करावं लागेल अगोदर 2m - 1/3m होल क्यूब आणि 4 चा काय घ्यावं लागेल क्यूब. घनाचा नियम माहिती सर्वांना असेल, माहित तर सांगतो. a - b³ जर असेल तर a³ - 3a² b + 3ab² - b³ आणि a आणि b तुम्ही फायनलाइज करायचं. a कोण आहे 2m, b कोण आहे 1/3
3m. मग सांगा a चा क्यूब म्हणजे कोणाचा क्यूब 2m चा क्यूब मायनस 3 इंटू a स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर 2m चा स्क्वेअर इंटू b म्हणजे कोण 1/3m प्लस 3 इंटू a 2m b चा स्क्वेअर म्हणजे 1/3m चा स्क्वेअर मायनस b चा क्यूब 1/3 चा क्यूब. ओके सो आणि हा समोर करायला ना 4 चा क्यूब किती आहे 64 ते घ्यावं लागेल आपल्याला. देन किती याचा क्यूब 8m क्यूब मायनस सांगा 2 चा स्क्वेअर किती आहे किंवा एक काम करा एक स्टेप बरोबर आपण 2 इंटू किती येतं 4m स्क्वेअर इंटू 1/3m प्लस 3 त्यातल्या दोघांचा गुणाकार करा 3 2 जा 6m इंटू 1/3m सॉरी 9m स्क्वेअर येईल कारण स्क्वेअर आहे अगदी बरोबर 3m चा स्क्वेअर क्यूब घ्यायचा 3 चा क्यूब किती आहे 27m क्यूब इज इक्वल टू 64. काही कॅन्सल होतं का हा काळजीपूर्वक बघा m आणि m कॅन्सल होतं अजून 3 आणि 3 कॅन्सल m आणि m 3 2 जा 6 3 3 जा 9. आता जे शिल्लक राहिले ते लिहून घेऊ अगोदर. सांगा काय राहिलं 8m क्यूब मायनस आता 4m आहे अंशात काय आहे का नाही फक्त 4m आहे छेदामध्ये काहीच नाही म्हणजे एक शिल्लक राहिला ते लिहायची गरज नाही प्लस इथे अंशात कोण शिल्लक राहिला बरं 2 छेदामध्ये कोण आहे 3m मायनस 1/27m क्यूब इज इक्वल टू 64. आता एक लक्षात घ्या मी तुम्हाला ट्रिक दिली होती की हे जी संख्या आहे त्यांच्यामध्ये हे कंसात राहायला पाहिजे यांच्यातून असं कॉमन करा की हे कंसात शिल्लक राहायला पाहिजे. काय बरं कॉमन 8m क्यूब इथं पहा जर आपण इथे 2 आहे आणि इथं 4 आहे म्हणजे कॉमन काय घेऊ शकतो 2 कॉमन घेऊ शकतो. सांगा 2 2 जा 4 या 2 ला तर आपण बाहेरच घेतलं म्हणजे वरी काही नाही म्हणजे शिल्लक काय राहिला 1 हा 3m ऍज इट इज मायनस 1/27m क्यूब इज इक्वल टू 64. आता मला सांगा ही जी पूर्ण व्हॅल्यू आहे कंसातली त्याची किंमत दिलेली आपल्याला किती किंमत दिलेली आहे किती किंमत दिलेली आहे 4. मग ही 4 किंमत दिलेली ती आपल्याला प्लेस करावं लागेल. आता लक्षात घ्या मी इथून पुढचं गणित काय करतो व्हाईट पेन लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 8m क्यूब मायनस 2 ऍज इट इज कंसात काय होते 2m प्लस 1/3m याच्याऐवजी मला काय लिहायचा अधिकार आहे 4 लिहायचा अधिकार आहे मायनस 1/27m क्यूब इज इक्वल टू 64. इथं पहा आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची फक्त एवढीच व्हॅल्यू काढायची मग आपण तेवढंच ठेवू लेफ्ट हँड साइडला 8m क्यूब मायनस 1/27m क्यूब हे 64 ऍज इट इज 4 2 जा 8 पण कोणते 8 आहेत मायनस 8 कोणते आहेत ते मायनस 8 ते अपोजिट साइडला गेल्यावर काय होती प्लस 8 आणि 64 आणि 8 चे ऍडिशन करा किती दॅट इज द आन्सर. तुम्ही लिहिताना ह्या स्टेप आणि त्यानंतर ह्या स्टेप व्हाईट पेनच्या फॉलो करा. त्यानंतर आता इथे पहा अशा पद्धतीचं एक बैजिक राशी दिलेली आहे. बैजिक राशीमध्ये बघायचं की तिन्ही मध्ये काही कॉमन अंक आहे का म्हणजे तिन्ही संख्येला एखाद्या कॉमन संख्येला भाग जाऊ शकतो का. सर्व संख्या धन संख्या आहे याचा अर्थ कोणती कसोटी लागू इथं 2 ची म्हणजे 2 हा अंक या सर्वांमध्ये काय निवडू शकतो बरं कॉमन. मग सांगा शिल्लक काय राहील m स्क्वेअर 30 ला 2 ने भागा किती राहील 15m 112 ला 2 ने भागा किती राहील
56 राहतात, बरोबर. मग आता अशा कोणत्या दोन संख्या आहे की ज्यांची बेरीज -15 आणि गुणाकार हा +56 आहे? 7 आणि 8, -7 आणि -8. सोपा 2 आणि डायरेक्टली लिहू शकता तुम्ही. तुम्हाला म्हणलं डायरेक्टली लिहिलं जमतं. एका कंसात m-7, दुसऱ्या कंसात m-8. दॅट इज द आन्सर. इथे पहा, इथे आता थोडा फॅक्टर आहे. मला सांगा आता 7 ही संख्या कोणती आहे बरं? प्राईम नंबर, मूळ संख्या आहे ती. मूळ संख्या जी आहे आणि यांच्यामध्ये काही कॉमन निघालं का? तिन्ही मध्ये कॉमन नाही ना काही. अशी कोणती संख्या आहे का 7, 4 आणि 20 तिन्ही संख्येला भाग जातो? नाही. आता अशा वेळेस काय करायचं माहिती का तुम्हाला? 7 आणि 20 चा गुणाकार करायचा. कोणाकोणाचा? 7 आणि 20. 20 आणि 7 चं मल्टिप्लिकेशन किती येतं? 140. इथं पहा प्लस मायनस मायनस आणि इथं काय आहे? +4. मग आता मला सांगा कोणत्या संख्या आहेत की ज्यांची बेरीज +4 आणि मल्टिप्लिकेशन -140 येईल? एक +14 आणि -10 या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन -140 पण बेरीज काय येणार? +4. मग आता इथे स्टेप बाय स्टेप करावं लागेल. इथं डायरेक्ट लिहायला जमते का? तुम्ही लिहिलं एका कंसात x+14 दुसऱ्यात x- तर जमणार आहे का? का जमत नाही? कारण p च्या अलीकडे अंक आहे. p च्या अलीकडे अंक असेल तर डायरेक्ट लिहायला जमत नाही, ते 100% चुकतं. मग आता 7p² फॅक्टर काय सांगा? +14p -10p -20. दोघांमध्ये कॉमन कोण निघतो? 7p. 2p पैकी एक घेतले कंसात किती शिल्लक राहील? 1. 7 दोन्ही 14. p तर ऑलरेडी बाहेर घेतलेला आहे. इथं कॉमन कोण निघतो? -10. आणि एक लक्षात घ्या, दोन्ही ठिकाणी मायनस असेल तर मायनसला बाहेर घेतल्यावर कंसात काय घ्यायचं असतं? प्लस. जसं की इथं प्लस आहे. मग सांगा 10 ला बाहेर घेतलं कंसात काय राहिला? p. मायनस मायनस काय झाला? प्लस. 10 2 जा 20. जे कंस सारखा आला त्याला किती वेळेस घ्यायचं? एका वेळेस. कंसाच्या बाहेरची संख्या त्याचा दुसरा कंस करायचा. हे झाले त्याचे फॅक्टर्स. ओके, तर इथं आपला फॅक्टरायझेशन हा NMS मधला चॅप्टर संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण व्हेरिएशन अर्थातच जे समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण यावर आधारित गणितावर चर्चा करू.